ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथशिशिशं श्रीशङ्कराचार्यनतस्य पद्मपाणिं च हस्तामृतं शिशिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्याम् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माई बाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 6वं प्रकरणाचा समारोप लेख चाललेला आहे। ज्ञानोबा शुद्ध खंडन या 6व्या प्रकारामध्ये करून राहिले। शब्दाने जगातल्या लोकांना खूप लाभ दिला, त्याची महती जगामध्ये आहे। परंतु ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की आत्मस्थितीमध्ये आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये आत्म्याजवळ जाण्यासाठी शब्दाचा काही उपयोग नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रमाणांचा उपयोग नाही, त्या ठिकाणी शब्दांचा उपयोग नाही। कुठलेही साधन, आपली जी साधनं आहेत ती साधनं सुद्धा आत्म ठिकाणी पोहोचत नाही। अशा प्रकारचा हा जो आत्मराज आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये तो आहे,
परंतु त्याला प्राप्त करण्याचा कुठलाही उपाय, कुठलेही साधन, कुठले प्रमाण त्यामध्ये शक्ती प्रमाण उपयोगाचं नाही. ज्यामुळे आपल्याला समजायला आत्म्यामध्ये विस्मरण नाही. जगामध्ये आम्हाला विस्मरण होतं. विस्मरण म्हणजे विसरून जातो, अनेक गोष्टी विसरतो. मग हा जो विसरण्याचा आपला प्रकार आहे तो शब्दांनी आम्हाला त्याचं स्मरण करून दिलं जातं. शब्दांनी स्मरण होतं, म्हणून शब्द हा स्मरणदानी म्हणून घेतले जाणार सुरुवातीला. परंतु आत्म्याच्या ठिकाणी स्मरण आणि विस्मरणच नाही. कारण स्मरण आणि विस्मरण कशाने होतं? मनाने. आत्म्यामध्ये मन आहे का? मनने, बुद्धीने, चित्ताने, अहमने हे अंतःकरण जे आहे ते आत्म्यामध्ये नाहीये. मग आत्म्यामध्ये जर तुमची इंद्रिय नाहीये तर तिथं स्मरण विस्मरण आलं कुठून? आणि मग तिथं स्मरणही नाही. म्हणून विस्मरणाचा स्मरणाचा काही प्रश्न नसल्यामुळे शब्दाचा उपयोग नाही. ज्ञानोबा आपल्याला काल आणखी आठवण करून देतात की त्या ठिकाणी अविद्या नाही. अविद्या ही आमच्याच अंतःकरणात असली तर ही जी अविद्या, अज्ञान, माया जिला म्हणतो ती आत्म्यामध्ये नाही, आत्म्याजवळ नाही. त्यामुळे शब्दाला त्या ठिकाणी जाऊन अविद्याही दूर करता येते. आणि शिवाय दुसरी गोष्ट ज्ञानोबांनी काल सांगितली की आत्मा स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसरा कोणीही प्रकाशित करू शकत नाही. मग शब्द हा तिथे जाऊन काय करणार? शब्दाने काय तो आत्मा प्रकाशित होईल का? म्हणून आत्म्याचं प्रकाशन शब्द करू शकत नाही असं ज्ञानोबांनी म्हणाले. अशा तऱ्हेनं या शब्दाचा पूर्ण त्या ठिकाणी कुठलाही उपयोग नाही. पूर्णपणे उपयोग नसलेला हा शब्द आहे आत्म्याच्या ठिकाणी. अशा प्रकारे ज्ञानोबांनी या सगळ्या गोष्टी समजून झाल्यानंतर आता त्यांनी दुसरा एक मुद्दा त्यांनी आपल्याकडे मांडला तो असा की समजा आता हा शब्द नाहीये, प्रमाण नाहीये, काही नाहीये, पण आत्म्याने तरी आपल्याला दाखवता येईल का? असा हा एक मुद्दा आहे. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात आत्म्याने आत्म्यालाही दाखवता येते. गरजच काय म्हणजे आत्म्याने आत्म्याला कोण आत्मा कोणाला दाखवतो, कोणाला दाखवले तर ते द्वैत झालं ना. पुन्हा आत्म्याने आत्म्याला दाखवणं म्हणजे एक दुसरा आत्मा घ्यायचा आणि त्या आत्म्याने त्या आत्म्याला दाखवायचं म्हणजे दोन झाले ना आत्मे. आणि आत्मे दोन नाहीच आहे. आत्मतत्व सर्वत्र एकच एक आहे. फक्त एकही म्हणता येत नाही त्याला, ते आहे फक्त बस असं म्हणता येतं. मग तिथं आत्म्याने आत्म्याला काय दाखवता येतं? म्हणजे हाही एक उपाय होता. तोही ज्ञानोबांनी यांचा निरुपयोगी ठरवलेला आहे. काल आपली 95वी ओवी चालू होती. त्या 95व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगून गेले काल, म्हणून आत्मा आत्मलाभे नांदोनी शब्द शोभे येईल ऐसा न लभे नसू घेओ. ही 95वी ओवी आहे. या 95व्या ओवीमध्ये ज्ञानोबा आपल्याला काय म्हणतात? म्हणून आत्मा आत्मलाभे नांदोनी शब्द शोभे येईल, शब्द शोभे येईल ऐसा न लभे नसू घेओ. काय म्हणतात ज्ञानोबा? याकरिता हा जो आत्मा आहे तो शब्दामुळे आम्हाला आत्मलाभ देईल.
शब्दाने आम्हाला आत्मलाभ घडेल, हे आत्म्याचं जे स्वरूप आहे ते शब्दाला न आकलन होणार असल्यानं, शब्दाची शक्ती तिथे नसल्यानं त्या शब्दाला त्या ठिकाणी शोभा नाही. नांदोनी शब्द शोभे येईल. तेव्हा आत्म्याला आत्मप्रकाश दाखवून शब्द तिथे सुशोभित होईल असं जर कोणी म्हटलं तर ते चुकीचं आहे. शब्दाला त्या ठिकाणी काही शोभा नाही. शब्द निरर्थक आहे त्या ठिकाणी. त्यानंतर कोणत्याही बाजूने या शब्दाचा आपल्याला त्या आत्मस्थितीमध्ये उपयोग नाही. असं ज्ञानोबांनी आता त्या शब्दाचं पूर्ण खंडन करून टाकलेले. हा सुंदर दृष्टांत आहे 96 मध्ये. 96 येते एवं अशा प्रकारे माध्यान्नाची दिवी तमधाडी ना देव दावी. माध्यान्नाची दिवी तमधाडी ना देव दावी. तैशी उभयता पदवी शब्दा झाली. तैशी उभयता पदवी शब्दा झाली. हा सुंदर दृष्टांत आहे. हा धर्म संज्ञाने हा जो शब्द आहे ना, हा शब्द कशाप्रमाणे निरोगी आहे. कशाप्रमाणे बाईने काय केलं, दुपारची वेळ होती, खूप कडक ऊन पडलेलं होतं. तिने काय केलं, एक दिवा पेटवला आणि दिवा पेटवून अंगणात ठेवून दिला. आता अंगणात हा दिवा पेटवून जो ठेवलेला आहे तो काय करू शकतो? तिथं अंधार आहे का? नाही, अंधार दूर करत नाही. तिथं जो सूर्यप्रकाश उडालेला आहे त्या सूर्याला तो प्रकाश देईल का दिवा? तेही शक्य नाही. म्हणजे सूर्यालाही प्रकाशित करू शकणार नाही तो दिवा आणि अंधारालाही दूर करू शकत नाही. मग त्या दिव्याचा उपयोगच काय? तो जसा दिवा निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, काही उपयोग नाही, निरुपयोगी आहे, तसा शब्द आत्म्याजवळ अविद्या म्हणजे अंधार आहे, तो नष्ट करू शकत. आत्म्याला तो प्रकाशित करू शकत नाही, कारण आत्मा स्वयं प्रकाशित आहे. म्हणजे तो दिवा जसा निरर्थक ठरला तसा हा शब्द जो आहे तो निरर्थक आहे. तो अविद्या दूर करू शकला नाही आणि आत्म्यालाही प्रकाशित करू शकला नाही, म्हणून तो शब्द निरुपयोगी झाला. किती चपखल दृष्टांत देतात ज्ञानोबा. हेही नाही तेही नाही. एक गोष्ट आहे, मजेशीर गोष्ट आहे. एक बिचारा भुकेलेला मनुष्य होता. खूप भूक लागली. भूक लागल्यानंतर तो जाता जाता त्याला सहज वाटलं एक दार उघडं दिसलं. दुपारची अशी वेळ होती. एक दार उघडं दिसलं एका घराचं. मग त्या दाराजवळ गेला तो आणि हात मारले, कोणी आहे का घरात? तेव्हा तो एक माणूस तुझ्या घरातून मला होता, तो मध्ये बसलेला. तो म्हणाला, काय पाहिजे बाबा तुला? तो म्हणाला, मला खूप भूक लागली हो, काहीतरी द्या खायला, दुपारची वेळ आहे, भूक लागली. त्याने सांगितलं त्या माणसाने, बाबा आमच्याकडे तिखट मिखट आहे. तिखट मिखट आहे. लक्षात द्या शब्द काय सांगितलं त्याने, आमच्याकडे तिखट मिखट आहे.
त्याला वाटलं चालेल तिखट मिरच का नाही, आपल्याला काय करायचं, आपल्याला पोट भरायचंय म्हणून तो बिचारा आशेने बसून राहिला. हा गेला मध्ये आपलं जेवण केलं, सगळं काही झालं, हात पाय आपलं तुम्ही तरी हा बसलेला तिथं. अरे बाबा तू बसलेलाच आहे का, तुला सांगितलं ना मी आमच्याकडे तिखट मिखट आहे म्हणून. म्हणून तर बसलो मी, तर तुझं तिखट मिखट जे काय असेल ते खायला. अरे तुला काही कळलं नाही तिखट मिखटचा अर्थ. तिखट मिखटचा अर्थ काय सांगितला, आमच्या घरामध्ये बायको आहे आमची तिखट आहे फार. आता बायको आत खट आहे आणि मी बाहेर बसलेला मी खट आहे. तिखट मी खट, मी तुला कोण खाऊ घाले आहे ना, असे तिखट मिखट लोक असतात. तात्पर्य तो बिचारा तोंडच पाच राहिला, रे राम कुठल्या घरात आलो, ज्या घरातली बाई पण ती खट आहे ती आणि माणूसही खट आहे. तेव्हा अशा खट्याळ माणसांच्या घरी आपण आलो, काय मिळणार आहे आपल्याला. जसं त्याला काही मिळालं नाही तसा तो जो शब्द आहे ना, त्याला अविद्याही नष्ट करता आली नाही, शब्दात आत्म्याचा प्रकाश दाखवता आला. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. ज्ञानोबा सांगताय की आत्म्याचा काही उपयोगच नाही, ह्या शब्दाचा काही आत्म्याच्या ठिकाणी उपयोगच नाहीये. एवं मध्यान्नीचा दिवी तमनधारी ना देवोदान तैसा वैता पदवी शब्द आहे. तेव्हा मध्यान्नीचा दिवा लावलेला तो जसा अंधकाराला दूर करत नाही किंवा त्या सूर्याला प्रकाश दाखवू शकत नाही, त्याप्रमाणे 97 उभी ते. आता अविद्या नाहीपणे, अविद्या मुळी नाहीच, त्याच्याजवळ अविद्याच नाहीये. अविद्या नाहीपणे नाही तये ते नासणे, तये ते नासणे आत्मा सिद्धची मागणे काय साधावी. तो मागचा दाखला पुन्हा ज्ञानोबा वेगळ्या पद्धतीने सांगताय. ज्ञानोबा सांगताय की अविद्या नावाची वस्तूच नाहीये, स्थिती नाहीये, काहीच नाहीये ती. आणि त्या अविद्येने सुद्धा स्वतःने कबूल केलेलं आहे की न विद्यते सा, ती नाहीच आहे जगामध्ये. तर मग तिला नष्ट कसा करेल शब्द. शब्दाला नाश करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, नाश होणारी वस्तू. पण अविद्या नावाची वस्तूच नाहीये, फक्त शब्द आहे अविद्या. म्हणून म्हणतात आता अविद्या नाहीपणे नाही, नाहीपणे नाही म्हणजे तिचं काहीच अस्तित्व नाहीये. तरी ते नासणे, आता तिला तो नष्ट करेल कसं शक्य, किंवा आत्म्याला प्रकाश देईल असंही शक्य नाही, कारण आत्मा स्वयंसिद्ध आहे, स्वयंप्रकाशी आहे. आत्मा सिद्धची मागणी काय साधावे. तेव्हा आत्मा स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याला कोण काय प्रकाश देऊ शकतो. अशा प्रकारे शब्दाचा अविद्या नाशासाठी किंवा आपल्याला प्रकाशासाठी दोन्ही ठिकाणी उपयोग नाही. हे पुन्हा ज्ञानोबांनी आपल्याला पुन्हा सांगितलं. आता ज्ञानोबा 98व्या ओळीमध्ये सांगतात, ऐसा उभय पक्षी बोला न लाभोनी नखी हारपला प्रयोदकी बोधू जैसा ओढू जैसा. ज्ञानोबा ज्ञानेश्वर म्हणताय दोन्ही बाजूंनी जरी पाहिलं या शब्दाचं कार्याचं अवलोकन केलं आपण, तर त्याचं थोडस नख सुद्धा कशाला लागत नाही.
आपण म्हणतो ना काही वेळेला नख लागलं बा तुमचं, नख मध्ये थोडस तरी चिरलं जातं ना नखाने, पण या शब्दाचं थोडस नख लावण्या इतकं सुद्धा कार्य नाही असं म्हणजे उपयोगातच नाही तो शब्द तिला, इतकं ज्ञानवानी त्याला झटकून टाकलेले. ऐसा उभय पक्षी, कोणते दोन पक्ष, अविद्यानाश आणि आत्म्याचं प्रकाश. या दोन कार्यामध्ये त्या आत्म्याचं थोडस सुद्धा काही नखा इतकं सुद्धा कार्य नाही. म्हणतात निरुपयोगी, बोला न लाहोनी नखी, बोलणे शब्द लाहोनी नखी, नख लागणे इतकं सुद्धा त्याचं कार्य नाही. कशाप्रमाणे हारपला प्रलयोदकी ओघू जैसा. अरे प्रलय काल जेव्हा होतो त्यावेळेला खूप तिकडे तिकडे पाणीच पाणी भरून जातं, पर्वत सुद्धा भरून जातात. पर्वत बुडून गेलेल्या इतकं जेव्हा पाणी सगळीकडे भरून जातं प्रलय कालामध्ये, जेव्हा नाश होतो, प्रलय होतो, त्यावेळेला प्रलय कालामध्ये मग कुठलाही ओघ म्हणजे ओघ, नदी, नाला कोणीच राहत नाही त्यावेळेला. सरोवर, समुद्र, हे जे पाण्याचे अनेक प्रकार आहेत, ओव्हळ वाहतात, नाले वाहतात, नद्या वाहतात, डबके असतात, तलाव असतात, समुद्र असतो, हे जे विविध प्रकार आहेत पाण्याचे वेगवेगळे, आणि वेगवेगळे नाव पण त्यांना आहेत. प्रलय काळामध्ये जेव्हा सगळं बुडून जातं तेव्हा मग तुम्हाला नदी दिसेल का, तलाव दिसेल का, समुद्र दिसेल का, काही दिसत नाही, सगळीकडे पाणीच पाणी. त्या प्रलोदकामध्ये जसा कुठलाही ओघ दिसत नाही, बाकीचे सगळे पाण्याचे ओघ जसे समाप्त होऊन जातात, त्याप्रमाणे हा शब्द जो आहे, या शब्दाला आत्म्याच्या ठिकाणी त्या ओघाप्रमाणे पूर्णपणे अस्तित्व रहित तो झालेला असतो. त्या ठिकाणी कुठलाही शब्द टिकत नाही. आत्म्याच्या ठिकाणी शब्द जाऊ शकत, असं धनुवाचा वारंवार या प्रलोदकाच्या उदाहरण सांगतात. जसं प्रलयकालच्या पाण्यामध्ये कुठलाही ओघ टिकत नाही, दिसत नाही, राहत नाही, तसं आत्मस्थितीमध्ये हा शब्द राहत नाही, टिकत नाही. अशा प्रकारे अनेक प्रकारांनी ज्ञानोबांनी वारंवार 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 या शब्दाचं खंडन केलेले, म्हणून या प्रसंगाला शब्दखंडन हेच नाव दिलेले. 99 योगी, या 99व्या योगीमध्ये आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, आता बोला भागू काही असणे जयाच्या ठाई, अर्थता तरी नाही निपुण्या. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत, आता बोला भागू काही असणे जयाच्या ठाई, अर्थता तरी नाही निपुण्या. चांगला विचार करून जर पाहिला आपण म्हणे, ज्ञानोबा म्हणतात, आता बोला भागू, बोल म्हणजे शब्द, शब्दाचा जर काही भाग असेल, काही असेल तर तो त्या ठिकाणी मुळीच नाही, आत्म्याच्या ठिकाणी. असणे जयाच्या ठाई, जयाच्या ठाई म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी. आत्म्याच्या ठिकाणी शब्दाचं काही असणं हे संभवतच नाही. प्रत्येक ओळीमध्ये शब्दाचा खंडनाचा प्रकार चाललेला आहे. अहो तो शब्द तर काय, पण त्या शब्दाचा अर्थ सुद्धा तिथं नाही. शब्द नाही, शब्दाचा अर्थही नाही. हे शब्द आणि अर्थ आपल्याला जगामध्ये जास्त कामाला येतात. आत्म्याच्या ठिकाणी काय नाही. आत्म्याच्या ठिकाणी हे निरर्थक आहे सगळं.
अर्थता तरी नाही निपुण्य. तेव्हा आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी शब्दाजवळ काहीही नाही. तो मूळ शब्द जो आहे तो शब्द आणि त्याचा जो काय अर्थ असेल तो गुंडीची गाय नष्ट होऊन जातात. म्हणून जाती, गुण, क्रिया, संज्ञा शब्दांच्या बाबतीमध्ये आपल्याला जगामध्ये उपयोगाला येतात. तेव्हा परमात्म्याच्या आत्म्याच्या ठिकाणी ह्या गुण, क्रिया नाही, संज्ञा नाही, जाती नाही, काहीच नाही तिथं. मग तिथं हा शब्द कुठल्याही उपयोगाचा नाहीये असं मी सांगतोय. येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं श्रुती सांगते. श्रुती म्हणजे उपनिषद सांगतं. काय सांगतं उपनिषद? येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. काय झालं वा? एकदा काय झालं? ते मन, वाणी, चित्त आणि अहम म्हणजे इंद्रिय ना, ती सूक्ष्म आहेत आपली. बाहेरची इंद्रिय तर दिसतात आपले, नाक, डोळे, कान, हात, पाय वगैरे सगळं दिसतात. बाहेरची 10 इंद्रिय आहेत आपली, दिसतात. पण आत जी देवाने बसवलेले ना 4 इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहम, याला अंतःकरण म्हणतात. या अंतःकरणातल्या त्या चौघांनी असा विचार केला, अरे काय करावं? त्यांनी बैठक घेतली, जमले ते असे, आणि विचार केला की या बाहेरच्या इंद्रियांना तरी काय येता येणार नाही, आत्म्याकडे जाता येत नाही. ते आपले नातेवाईक येते सगळे बाहेर, हात, पाय, कान, नाक, डोळे वगैरे आहे ना, त्यांना तर काय आपल्याला बरोबर घेता येणार नाही. मग त्यांनी चौघांनी एक बैठक घेतली, मीटिंग बोलवली आणि त्यांनी ठराव पास केला. काय ठराव पास केला त्यांनी? आता बाहेरचे जे आपले 4-10 भाऊ आहेत ना, त्यांना तर काही बोलवता येत नाही मध्ये, त्यांना बोलून द्या. आता आपण चौघांनी असं ठरवूया, आपण चौघे मिळून येऊ आत्म्याकडे. जो आत्मा बाहेरच्या लोकांना, बाहेरच्या ह्या इंद्रियांना कळत नाही म्हणतात, ते जर आपल्याला तर कळेल, कारण आपण सूक्ष्म आहोत. आत्माही सूक्ष्म आहे. मग सूक्ष्मामध्ये सूक्ष्म जायला काय हरकत आहे? मन, बुद्धी, चित्त हे सगळे सूक्ष्म इंद्रिय बरं आहे. सूक्ष्म म्हणजे न दिसणार, जशी हवा जशी दिसत नाही ना तशी सूक्ष्म आहे. मग आपल्याला या 4 लोकांना तरी आत्मा दिसेल ना, चला ना आपण तोही सूक्ष्म आहे, आपण सूक्ष्मामध्ये सूक्ष्म आपण पाहू शकतो आत्म्याला, चला. गेले विचार उत्पन्न गेले, त्या आत्म्याच्या दरवाजापर्यंतच गेले. ते दरवाजाच्या आत डोकावले सुद्धा नाही, तर ते दरवाजामध्येच पटापट भरून गेले सगळे. तेव्हा त्या मनाने ठरवणार, बापरे हे ते एक मिळून झालं इथं, म्हणून सगळ्यांना उचललं त्याने आणि परत आपल्या घरी घेऊन आला. अप्राप्य मनसा असं. अप्राप्य म्हणजे न प्राप्त होता. मनसा असं म्हणजे मनासहित बुद्धी, चित्त आणि अहम यांना घेऊन तो परत आपल्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आला. का? कारण यापैकी कोणीच तिथं टिकत नाही. त्या आत्म्यामध्ये कुणाचाही प्रवेश नाही. न मन जात, ना चित्त जात, ना बुद्धी जाते, ना अहम जातो. म्हणजे आपली जी सूक्ष्म यंत्रणा आहे ती सुद्धा आत्म्यामध्ये जाऊ शकत नाही. मग आत्मा कळेल कसा? ते ज्ञानोबा इथे सांगायला होते. अभागू काही असणे जयाच्या ठाई अर्थता तरी नाही निपुण्या.
तेव्हा त्याचा बोलण्याचा, शब्दाचा, शब्द आणि अर्थ हे सगळे निपटून काढलेले तिथून फेकून दिले सगळ्यांना. आणि मग इंद्रिय जे आहेत, अंतरिंद्रिय, त्यांनाही काही उपयोगाचं नाहीये असं ज्ञानोबांनी सांगितलं. तेव्हा श्रुती वाक्याचा जो अर्थ आहे की येतो वाचा निवर्तनते, वाचा म्हणजे वाणी. ती वाणी म्हणाली होती की मी येते तुमच्या बरोबर, कारण ती आताच असते ना. परा पशंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आहेत. त्याही म्हणाल्या की अरे हो मन, बुद्धी, चित्त, अहम, आम्हालाही 4 चौघांना घेऊन चला ना तुम्ही. म्हणजे हे 4 आणि हे 4 8 होऊन गेले होते. ते गेले तर काही उपयोग झाला नाही, सगळे परत आले. आत्म्यामध्ये त्यांना जाताच आला नाही, आत्मदर्शन घेता आलं नाही. त्या आत्म्याच्या दरवाज्यामधूनच परत यावं लागलं बाहेर. असा हा आत्मराज आहे, कुणालाही तिथं जाता येत नाही. म्हणून ज्ञानोबांनी आता 100वी ओवी लिहिलेली. आता हे प्रकरण संपायला आलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, बागुला आला म्हणते बोलणे देशे रीते, का आकाश ओळंबते तळहाती. हा सुंदर दृष्टांत आहे आपला. ज्ञानोबा म्हणतात, बागुला आला म्हणते बोलणे देशे रीते. जसं लहान मुलाला आपण भीती दाखवण्यासाठी म्हणतोय बागुल बुवाला, बरं का, बागुल बुवाला. बागुलबा म्हणजे भीतीदायक कोणीतरी बुवा आहे किंवा भूते काहीतरी, असं आपण त्यांना पोरांना धाक दाखवतो बागुल बुवाला. वास्तविक हा बागुल काही नसतो, बागुल बुवा काही नसतो. तो काही नुसता शब्द आहे, फक्त शब्द आहे तो. प्रत्यक्ष बुवा कोणी नाही तिथं. तेव्हा बागुल बुवा काही नसतो. ते ज्ञानोबा सांगणार आहे, बागुल आला म्हणते बोलणे देशे रीते. हे बोलणं जसं व्यर्थ, रीते म्हणजे रिकामं बोलणे, त्या बोलण्याला काही अर्थच नाही. लहान पोरांना काय, बिचारांना काही समज नसते, त्यांना भीती वाटते बागुल बुवाची. परंतु खरं पाहिलं असताना बागुल बुवा आला म्हणणं म्हणजे निव्वळ रिकामं बोलू नये, पोकळ बोलू नये. कोणी बागुल नाही, बुवाही नाही. मग त्याप्रमाणे ज्ञानोबा सांगतात की या आत्म्याच्या ठिकाणी कोणीही जाऊ शकत नाही. कुठले इंद्रिय जाऊ शकत नाही, कुठली वाणी जाऊ शकत नाही, कुठला शब्द जाऊ शकत नाही. दुसरं उदाहरण देतात ज्ञानोबा, का आकाश ओळंबते तळहाती. आता असा तळहात केला आपण आणि एकाने म्हटलं बघा मी आकाश पकडलं हातामध्ये, दाखव बरं. तू पकडलंय ना आकाश, मग ते खाली उघडलं पाहिजे ना, लोंबलं तर पाहिजे ना. ते एखादी वस्तू धरल्यानंतर ती आपल्याला दिसते हाताने. मग तू म्हणतो मी आकाश धरलेलं आहे, आकाशाला पकडलेलं आहे तळहाताने. मग दाखवलं मला त्या तळहातावर ते आकाश, कसं काय धरलं तू? तेव्हा हे बोलणं जसं खोट आहे, कारण आकाश म्हणजे पोकळी नसली. त्या पोकळीला तुम्ही काय धरणार? आता हे सगळं पोकळ आहे, इथं हातात काय येणार आहे? पोकळी हातात येते का तरी? तेव्हा आकाश हातात धरलं, आकाश हातावर आम्ही पकडलं, हे बोलणं जसं व्यर्थ आहे. तसं आत्म्याच्या ठिकाणी कुणाचाही प्रवेश नाही. आणि जे कोणी म्हणतात की आम्ही आत्मा पाहिला, आत्मस्थिती पाहिली, आत्म्याचं दर्शन घेतलं, आत्मसाक्षात्कार झाला, असं झालं तसं, अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याला सांगताय हे खरं नव्हे.
बागुळाला म्हणते बोलणे जैसे रीते का आकाश ओळंबते तळहाती. ही 100वी ओवी झाली. आता 101 ही ओवी येते. तैशी. आता इतकं तुम्हाला सांगून झालं, इतक्या वेळा सांगून झालं ना. आता ज्ञानोबा म्हणतात तैसे निरर्थके जल्पे होऊन या सडपे शोभती जैसे लेपे रंगावरी. शेवटी ज्ञानोबांनी एक उदाहरण देऊन दिलं आणि सांगितलं की आता बस, आता समजून घ्या तुम्ही. हे साधकांनो, तुम्ही तरी समजा. किती वेळ सांगणार, सांगून किती वेळ सांगणार तुम्हाला. शेवटी तुम्हाला मी आता असं सांगतो, निरर्थके जल्पे. जल्प म्हणजे बडबड. निरर्थक बडबड करण्यात काय अर्थ आहे. ज्या बोलण्याने काही परिणाम होईल, ज्या बोलण्याने काहीतरी सिद्ध होईल, ते बोलणं बरोबर आहे. पण निरर्थक म्हणजे काही अर्थ नाहीये, नुसतं बडबड करत राहील. त्या निरर्थक बडबडण्याला काही अर्थ असतो का. तेव्हा तैशी निरर्थके जल्पे होऊन या सपडपे. सपडपे म्हणजे मोठ्या ऐश्वर्याने, शोभेने. शोभती जैशी लेपे रंगावे. ज्ञानोबांनी दाखला असा दिला की शोभती जैसे लेपे रंगावरी. चित्रामध्ये रंग असतात की नाही. चित्रामध्ये असा रंग दाखवलाय की पाऊस पडून राहिलेला आहे. पाऊस पडतोय बरं का चित्रामध्ये. आता चित्रामध्ये पाऊस पडताना दाखवलेला आहे रंगाने तो. मग तिथं जर आम्ही हात नेला तर ओला होईल का. कपडे नेले तर भिजतील का. म्हणजे चित्रामधल्या त्या रंगाने जे काय रंगवलेलं असतं ते वस्तुस्थितीला धरून नसतं. ते असतं परंतु भासत ते, पण असत नाही. असणं आणि भासणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. प्रत्यक्ष पाऊस पडत असताना दिसणं वेगळं आणि त्या चित्रामधला पाऊस पाहून आपल्याला असं वाटलं की पाऊस पडून झाला. तो फक्त भासतो तिथं. चित्रामध्ये काहीच नाहीये, फक्त रंग आहेत. म्हणून ज्ञानोबा सांगतात की हे सगळं भासमान आहे. बाकीचं मग त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपामध्ये कुणालाही जाता येत नाही. शब्द घ्या, योग्यता घ्या, सन्निधी घ्या, तात्पर्य घ्या, शक्ती घ्या, लक्षणावृत्ती घ्या, व्यंजनावृत्ती घ्या, कुठल्या अनेक प्रकारे शास्त्रकारांनी अनेक शोध लावले आत्म्याच्या ठिकाणी जाण्यासाठी. यानं त्या प्रकारे आपल्याला आत्म्यामध्ये घुसता येईल, जाता येईल, त्याला पाहता येईल. म्हणून नाना प्रकारचे उपाय शास्त्रज्ञांनी या शब्दाच्या मार्फत तयार केले. अनेक वृत्ती तयार केल्या, पण कुणालाही आत्म्यामध्ये प्रवेश मिळत नाही. निरर्थक, सगळं व्यर्थ. कारण जिथे शब्द चालत नाही तेव्हा शब्दामुळे निर्माण झालेली जी साधना असतील नाहीये ती कशी जातील पुढे तिथं. तेव्हा चित्रामध्ये अनेक झाडं दाखवलेली, त्या झाडांना फळं पण आलेली, काही झाडांना फुलं आलेली. असं वाटतं की जाऊन ती फुलं तोडून घ्यावी, असं वाटतं की ती फुलं तोडून खावीत. खाता येतील कधी. ते जसं शक्य नाहीये तसं आत्मस्वरूपामध्ये काही जाता येत नाही, काही घेता येत नाही, काही देता येत नाही.
अशा प्रकारचं हे आत्म्याचं जे स्वरूप आहे ज्ञानोबांनी आपल्याला दाखवून दिलेले आता. आणि मग नियम काढला ज्ञानोबांनी. आता पुढचा जो प्रकरणाचा विषय आहे त्याचा उपोद्घात इथं होत होता. त्याचा प्रारंभ, उपोद्घात म्हणजे प्रारंभ. पुढच्या प्रकरणाचा प्रारंभ ज्ञानोबा जाता जाता शेवटी प्रकरणामध्ये करतात. प्रत्येक प्रकरणामध्ये असं झालेलं आहे. आता पुढचं जे प्रकरण आहे ते अज्ञान खंडन आहे. शब्द खंडन झाला. आता ज्ञानोबा पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला अज्ञान खंडन, अज्ञानही नाही असं सांगतात. आणि त्याच्या पुढच्या प्रकरणामध्ये ज्ञान खंडन आहे, ज्ञानही नाही. म्हणजे ज्ञान नाही, अज्ञान नाही, शब्द नाही. अशा प्रकारची ही प्रकरण आता एक एक येत आहेत. आणि ही आपल्या दृष्टीने महत्वाची. बरं, हे साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. जगातल्या लोकांना हे कळणार नाही किंवा कळण्याची त्यांना गरज नाही. म्हणून सहसा लोक हा अमृतानुभव चाखत नाही. अमृताचा अनुभव येतो, अमृत आत्म्याचा अनुभव येतो. म्हणून हा चाखायला मिळणं, हा ऐकायला मिळणं परम भाग्य आहे. म्हणून ज्ञानोबा आता आपल्याला तुझ्या ओळीमध्ये सांगतात 102 ओळीमध्ये आता ज्ञानोबा पुढील प्रकरणाचा उपोद्घात करतायत, प्रारंभ करतायत. पुढे काय येणार आहे आता तुझ्या प्रकरणामध्ये ते सांगून राहिले. एवं शब्दैक जीवने बापुडी ज्ञाने अज्ञाने साचपणे वने चित्रीची जैशी. साचपणे वने चित्रीची जैशी. इथं आता पुढच्या प्रकरणाचा उपोद्घात म्हणजे प्रारंभ केलेला आहे ज्ञानोबांनी. ज्ञानोबा म्हणतात एवं शब्दैक जीवने, याप्रमाणे शब्दाच्या जीवनावर जगणारे. शब्दावर कोण जगत? ज्ञान आणि अज्ञान. आम्हाला जे ज्ञान होतं जगातलं ते शब्द करून देतात, भाषा करून देते ना. भाषेनं तर ज्ञान होतं आम्हाला. भाषा म्हणजे काय? शब्द. शब्दांनी ज्ञान होतं आणि आमचं अज्ञान नाहीच होतं. ज्ञान झालं की अज्ञान कमी होतं ना. मग हे जे शब्दांनी आम्हाला ज्ञान आणि अज्ञान जगातलं होतं, ज्ञान आणि अज्ञान हे शब्दावर जगणारे लोक आहेत दोन्ही. शब्द नसले अज्ञानी दूर होणारे, ज्ञानी करणारे. म्हणून शब्दाच्या जीवनावर जगणारे हे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही आहेत असं ज्ञानोबा सांगून राहिले. बरं, एवं शब्दैक जीवने बापुडी ज्ञाने अज्ञाने. त्यांना बापुडी शब्द वापरला मुद्दा. विचारी, शब्दाच्या जीवनावर जगणारे विचारे ज्ञान आणि अज्ञान. कसे? हे त्या चित्रातल्या जंगलाप्रमाणे. चित्रामध्ये जसं जंगल, झाडं, झुडं, झुडपं दाखवलेली असतात, फळं, वृक्ष, वनस्पती दाखवलेली चित्रामध्ये. ती जशी दिसायला वाटते की खरे, परंतु असतात का ते तसं नाही. तेव्हा त्या चित्रातल्या झाडीसारखी येते. हे ज्ञान आणि अज्ञान जे त्या शब्दाच्या जीवनावर आधारलेले आहेत, हे सगळं त्या चित्रातल्या वनाप्रमाणे. याचा अर्थ असा की ते हे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही खरे नाही. जसे त्या चित्रामधले त्या वस्तू, ते झाडं खरी नाही, ती भासमान आहे, वाटतात ती, पण असत नाही. असं जे असतं ते निरर्थक असत. त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त पहा, डोळ्यांना
डोळ्याचा विषय म्हणून तुम्हाला दिसतो बस, पण बाकीच्या इंद्रियांना काहीच बोध नाही त्याचा. कानाला ऐकू येतं का ते झाड, कानाला तिथला वारा ऐकायला येतो का, पाऊस पडताना काही होतं का नाही. जिभेला चाटून पहा बरं, काही लागतं गोड. कानाचा विषय नाही, जिभेचा विषय नाही. हाताला लावून पहा, हात एखादी झाडाची मुळी लागते का, पान लागतं का, फूल लागतं का, नाही. मग नाकाने वाज घेऊन पहा तिथल्या फुलाचा, येतो का, म्हणून नाही. मग नाकाने नाही, जिभेने नाही, कानाने नाही, हाताचा स्पर्श नाही, पण कुठल्याही इंद्रियाचा तो विषय नाहीये. फक्त ते डोळे जे आहेत ना ते रंग दाखवतात, ते नुसतं रंग दाखवतात, ते काही खरोखर झाड आहे म्हणून असं दाखवत नाही ते. त्याप्रमाणे शब्दाच्या जीवनावर आधारलेले हे जे ज्ञान आणि अज्ञान हे त्या झाडीसाठी आहेत, चित्रातल्या झाडांसाठी. ते महाराज लक्षात घ्या पुढे, ज्ञानही नाही ना अज्ञानही नाहीये, आणि शब्दांवर जगतात बिचारे दोन्ही, ज्ञान अज्ञान. आणि जो शब्द आत्म्याच्या बाबतीमध्ये निरर्थक ठरलेला आहे, मग आत्म्याजवळ ज्ञान आणि अज्ञान असेल का? ज्या शब्दांवर अज्ञान आणि अज्ञान जगतं आमचं, ते ज्ञान आणि अज्ञान आत्म्याकडे जाईल का? तर शब्द जो जात नाही, तर शब्दावर जगणारे दोन्ही ते कसे तिथं जातील हो? हा सुंदर विषय आता म्हणतात, एवं शब्दैक जीवने मापुडी ज्ञाने अज्ञाने साचपणे वने चित्रीची जैशी. साचपणे जैशी चित्रीची, चित्रातली वन वृक्ष वनस्पती ज्याप्रमाणे जशी मिथ्या आहेत, खोटी आहेत, भासमान आहेत, त्याप्रमाणे शब्दावर जगणारे हे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही खोटे आहेत, मिथ्या आहेत, असं ज्ञान आपल्याला सांगतोय. हा पुढच्या प्रकरणाचा प्रस्ताव आहे. 102 ओवी नंतर 103 ओवी येते आणि 103 ओव्या, ही 103 जी ओवी आहे तिथं समाप्त होतो हा शब्दखंडनाचा प्रकार. 6वा प्रकरण समाप्त होता. आज गुरुवार आहे ना, अरे काळ गुरुवारी बरोबर समाप्त होत. जाणू म्हणतात, या शब्दाचा निमाला महाप्रलय हो सरला, अभ्रास वे गेला दुर्दिनू जैसा. अभ्रास वे गेला दुर्दिनू जैसा. शब्दाचा निमाला महाप्रलय हो सरला, त्याप्रमाणे या शब्दाचा उपयोग संपला. शब्दाचा निमाला म्हणून नाहीसा झाला, शब्दाचा उपयोग नाहीसा झाला, नष्ट झाला. कशाप्रमाणे एखाद्या महाप्रलयामध्ये जसं सगळं नष्ट होऊन जातं, तसं त्या आत्मस्थितीमध्ये या सगळ्यांचं नाश होणे, शब्द, ज्ञान, अज्ञान हे सगळं नष्ट होतात. महाप्रलय होऊन सरला, अभ्रास वे गेला दुर्दिनू देसा. जसं आभाळ भरून येतो, अंधार पडतो जिकडे तिकडे, आणि आपल्याला वाटतं आता काय चाललंय हे, पाऊसही पडत नाही, अंधार असतो आणि ढग येतात, त्याला आपण दुर्दिन म्हणतो, वाईट दिवस म्हणतो. आणि मग तो दुर्दिन कशाने जातो, वारा सुटला की ते सगळे ढग दूर जाऊन नेले जातात आणि पुन्हा स्वच्छ होऊन जातात आकाश. त्याप्रमाणे म्हणतात, आत्मरूपी सूर्याच्या जवळ हे येणारे जे
अविद्या, शब्द, नंतर ज्ञान, अज्ञान, हे ढग आहेत सगळे. हे सगळे निघून जातात, इथं काहीच राहत नाही. आत्म्यामध्ये हे काहीही नाही. आणि मग आता ही शेवटची ओळी आज. शेवटची ओळी हीच आहे. एवं शब्दैक जीवने बापुरी ज्ञाने अज्ञाने साचपणे वने चित्रीची देशी. या शब्दाचा निमाला महाप्रवय होऊ सरला, अभ्यास वेगेला निर्गुण देसा. सारांश. या 103व्या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला असं सांगितलं की हा आता महाप्रलय जो आहे त्या आत्म्याचा हा जो स्वयंप्रकाश, सिद्ध प्रकाश, सिद्धावस्था जी आहे आत्म्याची, त्या अवस्थेमध्ये हे आता आलेलं हे सगळं जे बादल आहे, हे ढग आहे, हे सगळे पार पुसून हाकलून लावले. मग आता शुद्ध खंडन झालं. आता ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रकरणात शुद्ध खंडनानंतर पुढच्या प्रकरणाचा उपोद्घात म्हणजे प्रस्तावना करून हे प्रकरण आता संपवलेलं आहे. इति श्री सिद्धानुवादे अनुभवामृते शब्द खंडन नाम षष्टम प्रकरण संपूर्ण. हे 6वं प्रकरण शुद्ध खंडनाचं संपवलं. आणि आता 7वं प्रकरण सुरू होतं, अज्ञान खंडन. हे अज्ञान खंडन करण्यासाठी ज्ञानोबांना फार कष्ट पडले. शब्द खंडन करण्यासाठी 103च ओव्या द्याव्या लागल्या. परंतु हे अज्ञानाचं खंडन करण्यासाठी ज्ञानोबांना 295 ओव्या द्याव्या लागल्या. म्हणजे एवढे कष्ट येते आता. पण अज्ञान आम्ही खरं धरून चाललेलं अज्ञान असतं आणि ते आपल्याला प्रत्येकाला जाणवते. परंतु ज्ञानोबा आपल्याला जे सांगून राहिले ते आत्मस्थितीमध्ये सांगून राहिले. आत्म्याच्या स्थितीमध्ये अज्ञान नाही ना, ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? हे अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे ते नाही. अशा प्रकारचा हा विषय आता ज्ञानोबा आपल्याला या 7व्या प्रकरणामध्ये सांगतात. पहिली ओळी अशी, हा सुरुवात. लक्षात ठेवा कधी सुरू झालं काय. आता जे लोक घरी राहिले विचारते काय करणार त्यांना. एरवी तरी अज्ञाना जे ज्ञानाची नसे क्षोभणा, तरी काना खालीच दडे. पहिली ओळी. एरवी तरी अज्ञाना. एरवी म्हणजे एरवी विचार केला, विचार करून पाहिला असताना अज्ञानाला अधिष्ठान नाही. अज्ञानाला अधिष्ठान आहे ज्ञानाचं. ज्ञान आहे म्हणून अज्ञान आहे. आता हा विषय इतका चमत्कारिक विषय समजून घ्यायलाच पाहिजे. आम्हाला जे अज्ञान असतं, अज्ञान आहे असं आम्ही म्हणतो, त्याला आधार आहे ज्ञानाचा. आणि ते ज्ञान म्हणजे कोणतं? अज्ञान सापेक्ष ज्ञान. बरं, त्या अज्ञान सापेक्ष ज्ञानाच्या आधारावर अज्ञान जगतं राहत आमच्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये. असं हे जे अज्ञान आहे, ज्ञानोबा सांगतात, एरवी तरी अज्ञाना जे ज्ञानाची नसे क्षोभणा, त्याला जर ज्ञानाची क्षोभणा म्हणजे ज्ञानाचा आधार नसेल, तरी कानाखालीच दडे. म्हणजे ते ज्ञान जर त्याला आधार देणार नसेल त्या ज्ञानाला, तर ते कानाखाली दडतं. म्हणजे त्याचा ज्ञानोबा तो शब्द आम्हाला कानावर सुद्धा येणार नाही. अज्ञान अज्ञान म्हणून ज्याला तुम्ही म्हणता, ते अज्ञान का जगतं? कारण ज्ञान आहे म्हणून. ज्ञानाच्या आधारावर अज्ञान जगतं. ही गोष्ट आता आपल्याला फार नवीन आहे. बरं,
आणि म्हणून ज्ञान आणि अज्ञान या कल्पना आहेत आपल्या, त्या कल्पनांचा उहापोह, त्याचं स्पष्टीकरण, त्याच्यासाठी अनेक प्रकारचे दृष्टांत ज्ञानेद्वारे अतिशय उत्तम पद्धतीने समजून सांगितलेले. म्हणून आता सत्संगाची वेळही संपलेली आहे आणि आपला हे आता 7वं प्रकरण सुरू झालेले अज्ञान खंडन. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम.